बोल. हॅलो मंजिरे, निघालीस ना? मी पण काय प्रश्न विचारतोय, निघालीच असशील, कारण तू पण मला भेटायला एक्साइटेड आहे ना? ए, तुला लोकेशन सेंड केलंय? लवकर आहे. आय एम वेटिंग. रिक्षा. मी तर सत्याला काहीच न कळवता एकटीच आली खरी, पण सत्याला माझं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवायला हवं. जर त्या विकृत माणसानं काही दगाफटका केलाच तर किमान सत्या माझ्यापर्यंत पोचेल. तरी तू इथे यायच्यास त्याला लोकेशन पाठवते. सुंदर, अति सुंदर. मंजिरी, तू साडीत खरंच खूप सुंदर दिसतेस. आय मीन, साडीतल्या फोटोमध्ये बघितलं होतं, पण आज प्रत्यक्षात बघतोय. यू लुक ब्युटिफुल. चेहरा का लपवलायस? बघू दे आम्हाला, कोण आहेस तू? हो, अगं किती एक्साइटेड होतेस माझा चेहरा बघायला. बघशील, लवकरच बघशील. आणि तसाही आयुष्यभर तुला आता हाच चेहरा बघायचा आहे. अगं तू उभी काय? प्लीज हॅव अ सीट. बस ना. सो काय घेणार? स्टार्टर्स, व्हेज, नॉन व्हेज, ड्रिंक्स, आय मीन कोल्ड ड्रिंक्स, मॉकटेल, कॉकटेल. तू काही ऑर्डर कर, सगळं अवेलेबल आहे आपल्यासाठी. हे डेकोरेशन, हा टेबल, ही डेट, ही फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. हे, तुझी फालतूगिरी बंद कर आणि आधी सांग मला कोण आहेस ते. अरे विकृत माणसा, एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घ्यायची हिंमत कशी केलीस तू? आणि माझ्या मागं काय लागलायस? फक्त माझ्या माणसांच्या जीवासाठी इथं तुझ्या समोर शांतपणे बसले, नाहीतर तुझी गच्चांडी पकडून तुझ्या मुसक्या आवळ्याला वेळ नाही लागणार मला. वाह मंजिरी, तू रागात तर अजून जास्त सुंदर दिसतेस. ते सोड, तुला आठवतंय तू नुकताच एका चोराला पकडलास. तू बुलेटवर त्याचा पाठलाग केला. आणि काय चोप चोप चोपलंस यार तू त्याला. झुप झुप झुप. आठवतंय तुला?
किती डॅशिंग वाटत होती. तुझा तो डॅशिंग अवतार बघूनच तर मी तुझ्या प्रेमात पडलो. लव्ह ॲट फर्स्ट साईट. मी तेव्हा तिथेच होतो तुला बघत. ए नो 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 नो, जास्त लोड नको घेऊ, तुला आठवणार नाही. ए तू उभी काय, प्लीज प्लीज हॅव अ सीट. स्पेशल वाईन फॉर स्पेशल लेडी, फॉर स्पेशल मोमेंट. सॉरी सॉरी सॉरी. तुझ्याबरोबर डेटवर असताना वाईनची काय गरज. हे म्हणून तर मी फ्रेश ज्यूस पण आणलाय. हे बघ. प्लीज हॅव इट. घे ना. मी तर तुझा पाहुणचार घ्यायला नाही आलेली. कम ऑन मंजिरी, डोंट वरी. मी काय यात गुंगीचं औषध नाही मिक्स केलंय. यू डोंट ट्रस्ट मी. बघ खुश. काही नाहीये त्यात, प्युअर ज्यूस आहे. आता तरी पी प्लीज. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. मी इथं तुझ्या बरोबर डेटला नाही आले. तुझ्यासारखा विकृत आणि दलिंदर माणूस समोरून पण तसाच दिसतोय का हे बघायचंय मला. बघशील, मला नक्कीच बघशील. पण ते सगळं एवढं डेकोरेशन केलंय, डिनर डेट प्लॅन केली आहे. पहिले डिनर करूया. नकोय तुझा डिनर. बर डिनर नाही तर नाही, अगर निदान ज्यूस तरी घे. म्हणजे एवढे लांबून आली आहे तू, थकली असशील ना ग, तहान लागली असेल ना ग तुला. ज्यूस पिसेल तर तुला बरं वाटेल, आणि तुला बरं वाटलं तर मला बरं वाटेल. नकोय रे बाबा तुझा ज्यूस. तू आधी मला तुझा चेहरा दाखव, नाहीतर मी. नाहीतर काय. ए तुला कळत नाहीये का, तुझं माझं ऐकलं नाही ना, तुझ्या जवळच्या व्यक्तीचा जीव जाईल. पोलीस स्टेशन मधली भारती मावशी, पडवळ, मयुरी, ते सोड. घरामधली तुझी आई, तुझी लाडकी अमृता, तिच्या पोटातलं बाळ, चालेल तुला? हे खबरदार, माझ्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला ना, जीव घेईन तुझा. वाघिणी. म्हणून तर म्हणतोय मी, कोणाच्या केसाला माझा धक्का लागू नये असं तुला वाटत असेल तर प्लीज ऐक ना माझं. तू ज्यूस पी, नाही तर परत माझा एक फोन जाणार आणि तुझ्या जवळचा व्यक्ती. चालेल तुला? हा माणूस विकृतीच्या पलीकडचा विकृत वाटतोय. आता ह्याचा ऐकण्यातच शाणपण आहे. There you are. Please.
वाघमारेंचा मेसेज, लोकेशन. एवढ्या रात्री वाघमारेंनी कुठल्या जागेचं लोकेशन पाठवलं? वाघमारे, 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 वाघमारे. आत्ता लोकेशन पाठवलं म्हणजे या जागा असायला पाहिजेत ना, मग मला ओळखत येत नाही. अजून बघू का? नाही नको, परत उगाच चिडतील माझ्यावरच. फोन फोन करतो. सत्याचा कॉल येतोय, म्हणजे सत्य नक्की चुकलं. सावध झाला असेल आता. आता तो इथं येऊस्तोवर मला याला बोलण्यात गुंतवून ठेवावं लागेल. सत्य आला की मग ह्याच्या मुसक्या आवडणं सोपं जाईल. वाघमारे, वाघमार. दरवाजा उघडाच आहे. वाघमारे, 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 वाघमारे. कुठे गेला वाघमारे? थँक्यू. तू का मारलंस माझ्या हवालदाराला? त्यानं काय बिघडवलं होतं तुझं? खूप वाईट झालं, तसं व्हायला नको होतं. मे हिज सोल रेस्ट इन पीस. ओम शांती. तू त्याला का मारलंस ते सांग. फालतूची बडबड नाही ऐकायची मला. मंजिरी, अगं त्याने चूक केली म्हणून मी त्याला शिक्षा दिली. आता चूक मोठी असो या छोटी, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. तू पण देते ना चुकीला शिक्षा. तो मरत असताना मला त्रास झाला नाही असं नाही. मलाही खूप त्रास झाला. त्याचं शरीर जेव्हा माझ्या समोर असं जळत होतं ना, तर माझ्या हृदयाला पण आग लागली. त्याच्यासाठी नाही, माझ्या. ए मंजिरी, अगं आपण किती निगेटिव्ह गोष्टींवर बोलतोय. एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगू. आय रिअली लव्ह यू मंजिरी. मला खरंच तू खूप आवडतेस. तुझा वर्दीतला तो तोरा, तुझा रुबाब, आणि त्यातही तुझा तो साधेपणा काळजाला भिडला ग. या सगळ्यांची भुरळ पडली आहे मला. आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. जीव जडलाय ग माझा तुझ्यावर. I can't help myself. आई, अमरे, सवे. दादा, ह्या वेळेला तू इथं काय झालं रे? सत्यजितराव, काय झालं? आई, वाघमारे कुठं बंदोबस्तासाठी बाहेर जाणार होत्या का? तसं काय बोललं होतं तुम्हाला? नाही, मला काही सांगितलं नाही तिने तसं. काय झालं सत्यजितराव? घरात नाहीये का मंजू? अहो, एवढ्या रातच्याला कुठं जाईल ती? तिला फोन करून बघा. फोन करा तिला. आमरे, एक काम कर, पोलीस स्टेशन मध्ये फोन कर आणि विचार कुठे गेली ती. हा, अगं न सांगता जात नाही ती अशी कुठं. बघते लगेच. अमरे, अमरे, हे बघ, त्याची काही गरज नाही, काय उपयोग होणार नाही. मी कॉल केला होता त्यांना, पण त्यांनी उचललाच नाही आणि खोलीत पण नाहीत त्यांच्या. खोलीत वर्दी आहे का ते बघितलं का? बघायला पाहिजे. हा, चल चल.
हे काय युनिफॉर्म तर इथंच आहे की. कुठे गेली असेल मंजू? आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच बाहेर पडतो आणि बघून येतो. हा आलोच. मंजिरी मला बाकी काही नकोय, मला फक्त तू हवी आहे, तू, फक्त तू. ते कळलं मला, मगाचपासून तेच तर ऐकते. आणि तुला माझं उत्तर चांगलंच माहिती, त्यामुळे आता ही प्रेमाची जिंग झटक आणि मला इथं का बोलवलंय ते सांग. सांगतो, सगळं सांगतो. ऍक्च्युली तुला इथे बोलवणं मागचं कारण हे आहे की तुझ्या होणाऱ्या सासरे बुवांचा फोन आहे, म्हणजे डॅडी साहेबांचा फोन आहे. एक्सक्यूज मी. हा, हॅलो. हा डॅडी साहेब. अहो तुम्ही कशाला डिस्टर्ब करताय मला? मी खूप बिझी आहे. अहो तुमच्या होणाऱ्या सुनेसोबत डिनर डेटवर आलोय. हा. अहो डॅडी, तुम्ही निश्चिंत राहा, तुमची होणारी सून स्वतः इन्स्पेक्टर आहे. ती माझी काळजी घेईन, मीही तिची काळजी घेईल. इनफॅक्ट आम्ही दोघं एक दुसऱ्याची काळजी घेऊ. अहो डॅडी साहेब, तुमची होणारी सून इतकी हुशार आहे. अहो ती रिकामी हाती नाही आली आहे डेटवर. जरी युनिफॉर्म वर नसली तरी तिने तिची गन आणली आहे सेफ्टीसाठी. पक्की पोलीसवाली आहे इन्स्पेक्टर मंजू. अहो डॅडी साहेब, तुमची होणारी सून आहे, बेफिक्र कशी राहील बरं? अहो डॅडी साहेब, आपल्या घराला, आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशीच आहे तुमची होणारी सून. घरंदाज. अहो डॅडी साहेब, तुम्हाला काय सांगू, तुमची होणारी सून साडीमध्ये किती सुंदर दिसते. डॅडी साहेब, माझ्याकडे आता अजिबात वेळ नाहीये, मी बिझी आहे. प्लीज, आय एम ऑन डिनर डेट. अहो आपण निवांत बोलू ना. डॅडी साहेब, मी करतो तुम्हाला निवांत फोन करतो, मग बोलूया आपण. अहो तुम्ही उभ्या काय, प्लीज बसा ना, हॅव अ सीट. हा हॅलो डॅडी साहेब. अहो तुम्हाला निवांत फोन करतो मी. ओके, बाय 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 बाय. आय एम रिअली सॉरी. डॅडी साहेब पण ना, ऍक्च्युली त्यांना माहिती आहे मी इथं डिनर डेटवर आलोय. अगं त्यांना हेही माहिती आहे की तू किती हुशार आहे ते. पण बापाचं काळीच ना ग, आणि त्यांची होणारी सून आता इन्स्पेक्टर आहे. काळजी तर वाटणारच ना ग, स्वाभाविक आहे. खूप झाली हं तुझी बडबड. तुला सगळं माहितीये, कळलंय मला. मास्क काढ आणि चेहरा दाखव. चल चेहरा दाखव. मंजू, आपल्यात सगळं उलटच होतंय असं नाही वाटत आहे का तुला? म्हणजे आयडियली मुलगा मुलीचा चेहरा बघण्यासाठी एक्साइटेड असतो, कारण मुलीच्या चेहऱ्यावर पदर असतो, सो मुलगा तो हटवायला एक्साइटेड असतो. पण इथं तर सगळं उलटच होतंय. तू माझा चेहरा बघण्यासाठी एक्साइटेड आहे. किती युनिक आणि इंटरेस्टिंग आहे. आय एम लव्हिंग इट. यस. उठ. बर, आता होणारी बायको एवढी आग्रह करते तर तिची इच्छा पूर्ण करायलाच लागेल. सुहाग रात है, टो 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 टो.
सुंदर, अति सुंदर. काय यार मंजू, किती घाई केलीस? निदान माझा चेहरा तरी बघायचा होतास. जाऊ दे, आता आपण माझ्या घरी जाऊया. हा? आपल्या घरी जाऊया. मग रात्रभर तू माझा चेहरा बघ आणि मी तुझा चेहरा बघेन. Sani, sani, le, bani, sani, sani, se, ma, ma.